दुसऱ्या पायरानिच्या परिधान केलेला सौरभ जाधव हनुमान आखाडा पुणे अशी कुस्ती चालू झालेली आहे आणि पंच म्हणून हिंद केसरी पदक विजेते अनेक गदेचे अनेक पदकाचे मानकरी राजेंद्र नारासूर नाथा पवार आलेला आहे सुजय तनपुरे दोन्ही पोरं एक तास झाला आलेले ही कुस्ती लावण्यासाठी माननीय श्रीरंग लोखंडे संदीप लोखंडे अंकुश तांबे व भीमराव लोखंडे यांना विनंती कुस्ती लावण्यासाठी आज यायचं आहे मुंबई पोलीस अभयदादा लोखंडे दत्ता लोखंडे मेघनाथ तांबे सूर्याजी लोखंडे यांच्या वतीनं 50,000 रुपयांना मला ती कुस्ती आहे दोन्ही पोरं अंग तापून आलेले असतात थंड अंगानं कुस्ती केली तर हातापायाला इजा होण्याची शक्यता असते म्हणून वेळीत कुस्त्या लावून घ्या विजय विचुकले ऋषिकेश पाटील सतपाल सोनटक्के राघू ठोंबरे आपण ही तयारी लागाता राघू आणि सतपाल तेजस आणि सौरभाची कुस्ती चालू झाली कुस्त्या महाराज चॅम्पियन नवनाथ भाऊ शेंडगे लाल माती कुस्ती केंद्र लोणार आपली पंच म्हणून नियुक्ती झालेली नाथा पवार आणि सुजय तनपुरेच्या कुस्तीसाठी आपण आज या नवनाथ भाऊ आणि त्यांच्या तुकाराम सूर आपण या आखाड्यावरती चला नवनाथ भाऊ शेंडगे तुकाराम सूर आक्रमण तेजस भोसले लढतोय संदीप लोखंडे आपल्याला विनंती आखाड्यावरती चला आज यायचंय संदीप कुस्ती सुटणार नाही आर पार कुस्ती होणार आपला परका गावचा पाहुणा रावळा इथं काही बघितलं जात नाही मैदानात मर इथं पण गाय केली जात नाही असं ढवळगाव विजय बिचुकले पहिला पुकार ऋषिकेश पाटील पहिला पुकार आपण ही दोन्ही पैलवान तयारी करून आखाड्यावरती चला काय कुस्त्या जोडल्या तो पैसे दिल्या तरशी त्या दामाचं मोल झालेलं आज तिथं दिसत आहे सुजय तनपुरे हातवरती का आशियाई पदक विजेता परदेश गाजून आलेला पैलवान सुजय तनपुरे आणि नाथा पवार हातवरती कर नाथा पवार बेनापूर तोही परदेश गाजवून आलेला आहे आंतरराष्ट्रीय पदक विजेता अशी दोन इंटरनॅशनलची पोरं लढायला लागली आज दोघांच्या तब्येती बघा जरा दोघांचा कलरही बघा आणि दोघांच्या चेहऱ्याचा कलरही सारखाच आहे वाली सुग्रीवाची कुस्ती लागावी तशी कुस्ती जोडलेली आहे या पोरांच्या तारखाने कुस्त्या मिळणं सोपं नाही आम्ही रोज याच बाजारात आहे आम्ही रोज कुस्त्या जोडतोय पण या पोरांनी माझ्या माहितीप्रमाणे 1-1.5 महिन्यापूर्वी मला फोन केला होता असं मैदान जोडायचं आहे पण खरोखर एकदा टाळ्या करा या आयोजकांसाठी पैलवान पवन तांबे पैलवान सोनू गोपणे सकाराम तांबे अनिकेत तांबे तेजराज तांबे विराज गोपणे ओम लोखंडे तेजस गोपणे तेजराज तांबे उर्फ चिक्या आदित्य शिंदे करण गुळदगर प्रतीक लोखंडे लखनराव खरोखर कौतुक आहे या पोरांचा खणखणी दंड ठोकला माझ्या भाऊ किती ताकद आहे बघ म्हणून समोरच्याचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पैलवान चड्डू ठोकत असतो कुस्ती एवढी सोपी नाही कुस्ती म्हणजे स्वतंत्र शास्त्र आहे 5-10 वर्ष घासावं तेव्हा अवगत होत असतो कुस्तीतला श्री गणेशा करायला चालू होतो 5-10 वर्षानंतर 5-6 वर्षानंतर पण आता नावापुढे पै लावायची एक फॅशन झाली आहे कधी तालमीच्या कडेने फिरलेला नसतोय थोडस जिम मध्ये गेलं कुठली पावडर खाल्ली आणि थोडं तालमी जाऊन टाचा लाल केले की गावात ना मानेचं छातीचं काटकोन त्रिकोण करत फिरायचं मग हा पैलवान नाही तर गावाला गावगुंड होत असतोय
पैलवान या नावाला कलंकित करण्याचं काम अनेक ठिकाणी केलं जातं. विजय आणि ऋषिकेश आत यायचे आपण, पण पैलवान होण्यासाठी अखंड साधना असावी लागते, खरतर तपश्चर्या असावी लागते आणि प्रचंड ऊर्जा देणारा मस्तीचा खुराक खाऊन साधुत्वाचं लक्षण असावं लागतंय, तेव्हा पैलवान होत असतो. रोज घामामातीने अंगाचा चिखल करावा लागत असतो. तालमीमध्ये आखाड्यात तास लढत करून यमाचं तोंड बघून हौदातनं वर यावं लागतंय, तेव्हा हे साध्य होत असतं, तेव्हा हे शक्य होत असतं. आणि आला ऋषिकेश पाटील, शाहूपुरी तालीम कोल्हापूर आखाड्यावरती आलेला आहे रवींद्र पाटील बानगेकरांचा पट्टा. टाळ्या तरी करा की हो, जरा चांगल्याचं कौतुक करा की. अशा कुस्त्या क्वचित पाहायला मिळतात. हार जीतची पर्वा न करता लढणारी दोन्ही पोरं, सौरभ जाधव हनुमान आखाड्याचा निळ्या लांगीचा आणि खालचा तांबड्या लांगीचा तेजस गोपने यात ढवळगावचा चालू वर्षाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतला 74 किलो वजन गटातला सुवर्ण पदकाचा आणि बुलेट गाडीचा मानकरी. अशी कुस्ती पलीकडे नाथा आणि सुजय अशी कुस्ती चालू झालेली आहे. नाथा पवार बेनापूरचा, कपाळावर नाक नाही पण भारताचं नाक झालेलं पोरग नाथा पवार. एका नंदीवाल्याचा पोरगा. आई वडील रोज लोकांच्या दारोदार फिरतात डबल चालण्या घेऊन, पण हे पोरग भारत गाजवला, या पोरानं परदेश गाजवून आलेला आहे. राजेंद्र शिंदे बेनापूरकरांनी आपल्या पोटाशी धरला आणि हो बनालोड मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे आणि खालून निघाला आणि कब्जा घेतला तेजस गोपनीनं. दोघांचं वाव आहे, दोघांचं कौतुक आहे. अशा कुस्त्या असं मैदान, असे प्रेक्षक आणि असे पाहुणे तल्लीन झालेले सर्व प्रेक्षक कुस्तीमध्ये. आणि याचसाठी केला होता अट्टास म्हणायला लागलेले आयोजक कमिटी. इकडे समोरून चड्ड्या पकडलेल्या दोघांना एकमेकाच्या समोरून चड्ड्या पकडलेल्या नाथान आणि सुजयनं. काहीतरी घडणार आहे. दोघांच्या रक्तात आणि पेशातच नाही थांबून कुस्ती करणं. न थांबता न थकता कुस्ती होणार असा होरा. आणि पंत म्हणून कुस्तीतला जादूगार म्हणून ज्यांना संबोधलं जायचं, आमचे गुरुवारी शंकरांना पुजारी, ज्यांना कुस्तीतला जादूगार म्हणायचे असे